वासुदेवाय श्रीशुक उवाच सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नैमिषे सूतमासीन अविवाद्य महापतिम्। कथामृतरसस्वादः कुशलशौनको ब्रवीत्। भगवंताच्या निस्सीम कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये बऱ्याच वर्षानंतर श्रीमद भागवत कथेचं श्रवण करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली। भागवत कथेचं श्रवण करणं ही भाग्याची गोष्ट आहे। परंतु भागवत कथेचं श्रवण करणं आणि तेही तुकाराम बीज ह्या दिवशी श्रवण करणं ही अत्यंत कल्याणकारी गोष्ट आहे। माळ एकच आहे, जप करणारी व्यक्ती ही एकच आहे, परंतु स्थान बदललं आणि मुहूर्त बदलला, वेळ बदलली, तर त्याच एकाच मंत्राचं फळ आपल्याला अनंत पटीनं ते प्राप्त होतं। त्याचप्रमाणे श्रीमद भागवताची कथा, त्याचं श्रवण होणं हे भाग्याचं लक्षण आहे 100%। श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाकरता अनेक अनेक गतजन्माच्या पुण्याची आवश्यकता आहे। श्रीमद भागवताचं श्रवण त्याचंही महत्व आहे आणि आज विशेष महत्व आणखी अशा प्रकारचं आहे
ही आज तुकाराम बीज आहे. ज्या संतांनी ह्या जगाला उत्तम प्रकारचा उपदेश केला, अनेक अनेक प्रकारचे संत आपण पाहतो, परंतु तुकोबारायाचं जीवन चरित्र पाहणं आणि त्याच्या संपूर्ण जीवनाकडे बघणं, त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या सगळ्या घटनेचं स्मरण करणं, हे सगळं करता करता सामान्य माणसाच्या मनामध्ये जगण्याची इच्छा निर्माण होते. थोडं थोडं काहीतरी आपल्या जीवनामध्ये थोडंसं दुःख येतं. चार गोष्टी आपल्या जीवनामध्ये ह्या चांगल्या घडत असतात. अशी एकही व्यक्ती जीवनामध्ये पृथ्वी तलावरती नाही की त्याच्या जीवनामध्ये सगळं वाईट वाईट आणि वाईटच घडत गेलं, असं कोणी नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी ह्या चांगल्या घडतात, काही गोष्टी कधीतरी एखादी गोष्टी आपल्या जीवनामध्ये ही वाईट घडत असते. परंतु आपल्या जीवनामध्ये जेव्हा एखादं दुःख येतं, आपल्या जीवनामध्ये जेव्हा एखादी आपत्ती येते, आपल्या जीवनामध्ये जेव्हा एखादं संकट येतं, त्यावेळेस सामान्य प्रापंचिक जीवात्मा, सामान्य संसारी जीव त्या दुःखाची तक्रार करण्याकरता, त्या संकटाची तक्रार करण्याकरता तो भगवंताकडे तो जातो. का संतांचं महत्व आहे, का तुकाराम महाराजांचं महत्व आहे. सगळं काही गेलं, प्रपंच नासला, दुकान गेलं, सगळं काही गेलं, तरी या संतानं पांडुरंगांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार जीवनामध्ये ही कधीच त्यांनी केली नाही. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कधीतरी तुकाराम महाराज जेव्हा पंढरपूरला जात असतात, तेव्हा आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला जेव्हा जात असतील, लाखो भक्त येऊन जातात, लाखो वारकरी येऊन जातात, करोडो वारकरी येऊन जातात. पांडुरंग कुणालाही थांबण्याकरता सांगत नाही. कारण या विश्वाला चालवणाऱ्या विश्वनाथाला ही पूर्ण कल्पना असते की आलेला वारकरी, आलेली प्रत्येक व्यक्ती, आलेला प्रत्येक जीवात्मा हा माझ्याकडनं काहीतरी मागण्याकरताच तो आलेला आहे. त्यामुळे भगवंताला मागणाऱ्या जीवात्म्यामध्ये जास्त रस नाही, जास्त प्रेम तो करीत नाही. आणि जेव्हा केव्हा तुकारामजी महाराज जेव्हा गेले असतील, तुकोबाराय गेले असतील, पांडुरंगानं तुकोबारायांना संकेत दिला असेल की तुकोबाराय जरा तुम्ही थांबा. सामान्य वारकऱ्यांना भगवंत थांबण्याकरता सांगत नाही, मग संतांनाच का सांगतात? त्याचं एकच कारण, या जीवात्म्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या प्रकारचे दुःख, या जीवात्म्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या प्रकारची संकट आली, त्या सगळ्या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार या जीवात्म्यानं माझ्याकडे कधीच केली नाही. म्हणून भगवंताला, विठ्ठलनाथाला, पांडुरंगाला सुद्धा तुकोबारायांसोबत बोलण्याची इच्छा होत असते. तुकोबाराय जरा तुम्ही थांबा. का सांगितलं असेल? नो रिक्वेस्ट, नो कंप्लेन.
भगवंता मला तुमच्याकडनं काहीच नको, नो रिक्वेस्ट, काही मागायचं नाहीये. बरं, काही न मागणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु काही न मागता प्रपंचामध्ये आलेल्या दुःखांची तक्रारही मला करायची नाहीये, हा श्रेष्ठ आहे. काहीही मागायचं नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार करायची नाही, अशा प्रकारची मनाची अवस्था ज्या भक्ताच्या मनाची अवस्था होत असते, तेव्हा त्या भक्ताची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वतः घेतात. भगवंताला सुद्धा इच्छा होते की नाही, तुला माझ्याकडनं काही मागायचं नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. हे महाराजांचं श्रेष्ठत्व आहे. संतांचं चरित्र वाचणं एक वेगळी गोष्ट आहे आणि संतांच्या जीवनाचं अनुकरण करणं एक वेगळी गोष्ट आहे. पारायण करीत राहा, परंतु संतांचं चरित्र अनुकरणीय आहे. संतांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा दुःख आलीत, संतांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलीत, त्या संकटामध्ये ते कसे वागलेत आणि आपणही कसं वागावं, ह्याचा जो चिंतन करतो तो खऱ्या अर्थानं वारकरी, तो खऱ्या अर्थानं हा भक्त होतो. तुकोबारायांच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये काहीच चांगलं नाही. पत्नी अशी भेटली, दुकान दिवाळं निघालं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरं झालं, ती कटकट गेली. जगण्याची हिंमत या लोकांच्या जीवनाकडे बघितल्यानंतर सामान्य माणसाच्या मनामध्ये जगण्याची हिंमत आपोआप ही जागृत होत असते. त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारची दुःख, त्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारची संकट आली, तितकी संकट माझ्या जीवनामध्ये नाही ना, मग मी अकारण भगवंताला काही मागून भगवंताला त्रास का द्यावा, हा जो विचार मनामध्ये येतो तो तुकोबारायांच्या जीवनचरित्राकडे बघितल्यानंतर हा विचार मनामध्ये येतो. नामाचं महत्व कशा प्रकारचं आहे, ह्या कलियुगामध्ये सगळ्यात सोपी साधना सांगितली. तुका म्हणे सोपे, वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट. साधना करणं अवघड आहे, योगाभ्यास करणं अवघड आहे. प्रपंचाचा त्याग करून आणखी कुठेतरी प्रपंचाला सोडून वनामध्ये जंगलामध्ये निघून जाणं अवघड आहे. मग तरी सुद्धा भगवंताची भेट आपली कशा प्रकारे होईल. तुका म्हणे सोपे, वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा हेची वाट. हाच मार्ग आहे, हाच रस्ता आहे. दुसरा कोणताही मार्ग शास्त्रांमध्ये नाही, दुसरा कोणताही उपाय शास्त्रामध्ये नाही. तुकोबारायानं अत्यंत सोप्या भाषेत जगाला उपदेश केला. हाच मार्ग आहे. ऐका, का भगवंताचं चरित्र ऐकावं? जोपर्यंत भगवंताचं चरित्र आपल्या लक्षात येत नाही. एखाद्या व्यक्तीवर जर समजा आपल्याला प्रेम करण्याची इच्छा असेल, आपण त्या व्यक्तीचं चरित्र पाहतो, ती व्यक्ती कशा प्रकारची हे आपण पाहतो, त्यानंतर आपोआप आपलं प्रेम त्या व्यक्तीवरती बसतं. त्याप्रमाणे हा भगवंत कसा आहे हे जोपर्यंत श्रीमद भागवत कथेच्या माध्यमानं लक्षात येत नाही, तोपर्यंत भगवंताला प्राप्त करून घेण्याची इच्छा निर्माण ही होत नाही. रामकृष्ण कथा हेची वाट, दुसरा मार्ग नाही. सोप्या भाषेमध्ये जगाला उपदेश करणारे महात्मा, सोप्या भाषेमध्ये वारकऱ्याला किंवा सोप्या भाषेमध्ये अध्यात्मशास्त्राचं उपदेश करणारे तुकोबाराय. काही करू नका, यात्रा करू नका, योगाभ्यास करू नका, ध्यानाभ्यास करू नका, काहीही करू नका. तुकोबाराय फक्त इतकंच सांगतात की तुम्ही भगवंताचं फक्त नाम घ्या.
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विन आणिक असता साधन वाहत असे आण विठोबाची. किती सोपं आणि किती विश्वासानं. या विना असता आणिक साधन. तुकोबाराय स्पष्टपणाने सांगतात की या भूतलावरती ज्या ज्या जीवात्म्याला स्वतःचं कल्याण करून घेण्याची इच्छा असेल त्या त्या जीवात्म्याला करता भगवंतानं एक सोपं साधन सांगितलं. त्याचं नाव नाम साधना. भगवंताच्या नामाचं संकीर्तन, भगवंताच्या नामाचं जप. बरं, इतकं सांगून थांबले का? तसे नाही. वाहत असे आण विठोबाची, ही महत्वाची गोष्ट आहे. ज्या पांडुरंगाच्या चरणी, ज्या ईश्वराच्या चरणी तुकोबारायानं स्वतःचं जीवन समर्पित केलं असेल त्याची शपथ घेऊन ते जगाला उपदेश करतात. आणखी काही करू नका, फक्त रामकृष्ण हरी ह्या मंत्राचा जप करा, तुमचं कल्याण आहे. इथे हे सांगतात. आणि आपल्याला जर समजा काहीच करता येत नसेल, शारीरिक क्षमता नसेल, बौद्धिक पातळी आपली नसेल, तर मग काय करावं? तुकोबाराय आणखी दुसरा पर्याय सांगतात. संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, तेने हा गोपाळ कृपा करी. किती सोपं आहे. संतांची या पायी हा माझा विश्वास. त्याच्यानं काय मिळेल? सर्व भावे दास झालो त्यांचा. हेच माझं कल्याण करणार. कल्याण करणार म्हणजे काय होणार? हे जी माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. ज्या ज्या जीवात्म्याला जीवनामध्ये भगवंताच्या दर्शनाची इच्छा असेल, ज्या ज्या जीवात्म्याला जीवनामध्ये भगवंताच्या दर्शनाची, भगवंताच्या कृपेचा अनुभव घेण्याची इच्छा असेल, तुकोबाराय सांगतात त्याच्याकरता फक्त एकच उपाय आहे, चांगल्या संतांची शरणागती. जोपर्यंत एखाद्या संतांची कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणं हे शक्य नाही. जेने हा गोपाळ कृपा करी, नाही तर कधीच नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत. स्वतःचं श्रीमद भागवताचं श्रवण करणं म्हणजे काय? श्रीमद भागवताचं श्रवण करणं म्हणजे स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं. थोडं आत्मपरीक्षण करण्याकरता आपण या 7 दिवसामध्ये एकत्रित आलो आहोत. श्रीमद भागवत कथेच्या माध्यमानं, माझ्या व्यासपीठाच्या माध्यमानं नाचण्याकरता नाही. माझ्या व्यासपीठाकडनं फक्त हेच सांगण्याकरता माझं व्यासपीठ आहे. भक्तानं भगवंताची भेट भागवताच्या माध्यमानं कशी होईल हे शिकवण्याकरता माझं हे व्यासपीठ आहे. हे नाचण्या गाण्याकरता नाही, पश्चाताप करण्याकरता श्रीमद भागवताची कथा आहे. हे सगळं ऐकताना आपण कुठे चुकलो, आपल्याला जीवनामध्ये कसं परिवर्तन करून घेता येईल ह्याचं चिंतन करण्याकरता श्रीमद भागवताची कथा असते, मनोरंजनाकरता नाही. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आज अत्यंत पवित्र दिवशी श्रीमद भागवताचं श्रवण करण्याकरता आपण बसलो. तुकोबारायांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत प्रणाम करूया आणि भगवंताच्या नामाचं थोडंसं संकीर्तन करूया आणि त्यानंतर श्रीमद भागवताकडे आपण बोलूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय राम
जय